मी शॉपिंग करायला चालली. माझे जे शाळेचे सामान आहे ते गीतासाठी लागेल त्याला, तर त्याला आपण जाऊया आणि तुम्हाला मी दाखवते मी काय काय घ्यायचं आहे आणि काय काय नाही. तर चला चला बघ. तुला काय घ्यायचं? तुझी टोपी कुठे गेली? मला तुझी कॅप कुठे गेली? तुला काय घ्यायचं भैया? चला मला बूट बूट घ्यायचं का? बर. तुला टोपी घातली होती ना? टोपी मी घातली ना. नाही त्याची घातली होती मी पण टोपी घातली. आम्ही तुला टोपी घातली होती ना? कुठं टाकली तू? वरी ठेवली का? मला टोपी टोपी नाही होती. टोपी कुठे ठेवली तू? काय गुंताडीतच येतात गया. हे इकडे टोपी इकडे फेकली का नाही बा? हे बाहेर फेकली. घाण पण करून टाकली. तर गाईस आधी पोचल्या टोपीची चला 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 आरामशीर चला. चला इथं मम्मी आहे ना. कोणची ही टोपी का? कोणची घ्यायची तुला? पूर्ण प्लेन अशी पाहिजे होती. हिच्या डोक्याची पाहिजे आणि येणार पण नाही ना. लहान लहान आहे पाहिजे ते घालून पाय. नाही ना येणारच नाही. यायला तर पाहिजे. तिचे केस आहेत पुन्हा. ऍडजस्ट करून घे. 10-12 दुकानं घेतल्यापेक्षा असं मग म्हणणे. बस एका दिवसासाठी हा पाय कार्यक्रम करण्यासाठी. तो कसं म्हणणे कितीला आहे भाऊ? ये 50 रुपये. 50 रुपयाला. मग काय कर हा बा तुला नसून आवडली दुसऱ्या दुकानात जाय. नाही पसंत भेटली तर मग हेच घेऊन जातो. एका दिवसासाठी बस. एका दिवसासाठी ऍडजस्टमेंट आम्ही पण एकदा बघतोय. हा त्रिशा तुला तो हिशोबानच पाहिजे का? ते कसं मग घेऊन घ्यायचं. चांगलंच घ्यायचं. दिवसभर 1 घंटासाठी ते गीत आहे. कोणची ग्रीन वाली पण पडेल. जमलं पा बरं. ओके सर चला. हे घालून तर पाय पहिले नार पाहू दे बाबा. काय मग तुला कोणची पाहिजेत? नाही तर त्याचं काहीच काम नाही. जाऊ द्या. चला चला. ए आलू तुला कशी वाटते तुझी टोपी? सांग जरा पायताची. चांगली का? तुला आवडलं का? काय आता काय घ्यायचं? शूज राहिले का? चला शूज पकडत चला. मग हिच्या मापाचा ब्लॅक शूज द्या. शूज या पोरीच्या शाळेचा. आता कोणता शूज देतो आता काय माहित. आता नाही लहान होतं. कसा पाहिजे पाहू? 11 नंबरचा येत नाही का? तुला नाही. तुला आता बर्थडेला चांगला आहे म्हणा शूज पण नंबर हे थोडा मोठा पाहिजे आपल्याला. श्लोकचा बी कामात येतो. घालून पाय. ए बाळा हे पुरीचा बूट आहे. तू नसतो घालत. हा पोरांचा बूट वेगळा राहतो. घालून पाय आरामशीर. हा ब्लॉक करतो ना भैया. आम्ही ब्लॉक करतो ना. काय तुमची स्टाईल? आपले छोटेसे. काय तुमचं? 1 मिनिट. ए आवडला का बूट? इंस्टावर मी काढतो ना. सगळं मग बरोबर बसलं पाहिजे ना. पहिले चालताना काय होतं की ते काय म्हणतो? काय झालं म्हणजे? समोर पर्यंत थोडा मोठा पाहिजे का? मग पहिले मला काय करणार मला 12 नंबर येत होता. आता मला 14 आहे. कोणाची बंदाची येते ते दोघायला चालते ते. जास्त महाग नाही ना. हा मग तसं याचं बस जास्त महाग नको आपल्याला. जास्त एडिटिंग काय करतो?
कारण बियाण मी आता ठेवलं होतं. नाही थोडा मोठाच पाहिजे मला. कशाला? बियाणला. ते मोठं राहतं समोर राहतं मेन. आता तू घालून बघ एकदा पाय टेकून बघ. आणि बा काही काही गोष्टी आईच्या पण असतात त्रिशा. मी तेच म्हणलं ना ते सॉक्सवर बरोबर येऊन जाईल ना दिवस. सॉक्स घालून पाहिजे ना घरी. आणि वाढत्या अंगाचा घ्यायचा आणि कधी पण बूट. निघत नाही ना ते. दोन्ही घाल. बूट आणला तसंच पडलेलं आहे ते. आहे ना बूट मम्माने तुमच्या घेतलं. घरचे जे ब्लॉक करतात का? हा हो हो तू बाय तू सांग कसं आहे. कसं घरी जाऊन म्हणू नको. यायचं नाही. थोडा मोठा घे. की तो घरी गेल्यावर लहान होतो आपलं. एक गोष्ट लक्षात ठेव. लय ढिल्ला बी नको घेऊ लय पेट्ट बी नको घेऊ. आहे ना एवढा मोठा पाय होत चालला. अरे बाळा मोठाच पाय होत असतो सगळ्याचे छोटेच पाय राहतात. त्यातलं का फरक? तुम्ही काय काम करता? ना आम्ही पैशाला म्हणजे 10-15 वर्ष बी नसतो आहे ना. नाही जे आता आपलं लक आहे झाले तर उद्या पण चालू होऊन जातील. केवळ पोचले आपले तर 1,000 पासून. केवळ पोचले. पाय पहिले बुटाचं पाय पहिले बूट कसं आहे तुझं. गोटा त्रास होला लागतो. कितीला आहे पण घालण्याचा एकच दिवस. बरोबर आहे ना. वाढते पाहिजे. मी म्हणजे उद्याच घालणार बाकी दिवस घरीच राहणार. मग तरी पण ते दुसऱ्याला कामावर येईल ना मग दुसऱ्याला तर काम येईल. हा मग म्हणलं ना दुसरं कोण आहे आपल्या घरात? मग श्लोक आहे पुढच्या वर्षी त्याला हा कामात येतो. मग पोरीचं कुठे? पोरीचा आणि पोराचा सेमच टॅलेंट त्याला. पोरीचं आणि पोराचं काय पाय कसा वाटला तुला. तुझ्या पायातून निघतो पाय चालता चालता. पहिले पाहून घे बदलायचा विषय नको करू. निघत नाही ना मग बस राहू दे हाच घ्यायचा. हा चला त्याला पाय पहिले प्राइस काय विचारते दादा. भैया हा तुला पाहू दे एकदा राहता तो पाय. घालणार की 1 घंटा मग घरीच राहणार. मग तूच घालून घे. नाही ना मग निघत तर नाही ना. मस्त आहे दाखवतो. असंच पाहिजे ना. हे बाई हे असं खाली पाहिजे ना. हा, मग थोडं तिचे खाली. बोट हलतले हा, हा, दिले हा. ना तर मस्त. ठेवीन मी ना. आवडला ना तुला हा हा तरी सांगा तुमच्या हिशोबाने बरोबर त्याची प्राइस सांगा आम्हाला आणि जाऊ द्या. दोन्ही इथंच असेल ना. एक बूट कुठे हे इथे हे आलोक हातात. ते आलो. आलो काकाला दे. हा त्याने तुझं घालून. हा नाही ना पण तरी सांगा आम्हाला कसं राहायचं. दीदी तुला कसं वाटलं इथं बूट घेऊन चांगलं वाटलं ना. मस्त भेटला ना तुला. ओके चला घ्यायची. हा चला मग आता जीन्स घ्यायला आता मिलन मध्ये जायचं ना. चला खाली इकडं लय दुकानं चेंज करतात तुम्ही का भैया. नाही. बर बर चाल हिच्यासाठी पाहिजे शाळेच्या हिशोबाने पाहिजे. पडला असता ना बरं झालं डोक्यात नाही पडलं. ब्लॅक मधून दाखव. हा. ती शाळेच्या हिशोबाने पाहिजे आम्हाला. हे आलो. आलो पा आरच्या समोर काय करू राहिला रे तू. हिरो समजतो का स्वतःला. आणि दीदीचं स्वेटर आणि कसा अवतार. चेंजिंग रूम वाटते. हे पा पाव दीदी तू पाय प्लेन नाही का भैया का मुलीमध्ये अशा भेटतात. ते मुलीचं तसं नाही चालतं ना. चालतं का. पूर्ण प्लेन आहे ना मग. आता ते मुगडी कुठली पाहिजे मला? दिल्ली पाहिजे. दिल्ली पाहिजे का? पाय एक घालून पाहिजो मग पाहिजो. कोणतंही वाटतं ही लहान होणार तिला. ही लहान होणार. हो का पाहू दे. पाय दीदी ही बरोबर आहे. ही पाहू. लहान होणार. सरक. सरक भैया इकडे. ती भारी होती. पाहिली रे बाबी याला. पाव देईन तिला कशी. कुडाचा. सरळ उभा राहा. हा. खाली बसून बघ. हा. मी चाललेला. विचारत पाहू मला पाहू तर दे कशी आहे काय आहे तर व्यवस्थित आहे का. दाखव मागून दाखव घुमून. दीदी त्याच्या नको त्याला नको काही करू. हा. ते त्याला खेळू दे, त्याचं खेळणं चालू आहे. चला मस्त आहे. मी काढू का. नाही नाही
आता मी गावातून आलेले तर तुम्हाला दाखवते मी काय काय खरेदी केली. चला तर गाईस मी ना गावात गेली शॉपिंग करायला माझ्या शाळेची. तर ते जे मी आणलं ते तुम्हाला दाखवते. चला तर गाईस हे बांगड्या आहे ते मी आणल्या होत्या थोड्या. त्याच्यानंतर अजून ते मला झेंडा भेटलं आणि काय म्हणतात याला जायचं होतं गीत गायला. तर त्याच्यासाठी मी टोपी आणली आणि ही अशी टोपी आहे ऑरेंज कलरची सिम्पल चालली होती तर ही आणली. ही बघा अशी टोपी आहे आणि अजून मी पॅन्ट आणली ब्लॅक कलरची सिम्पल पॅन्ट. याची प्राइस आहे 300 रुपये आणि टोपीची प्राइस आहे टोपीची प्राइस आहे 50 रुपये. आणि अजून मी शूज आणला होता गीत गायला जेडे कवेटसाठी तर त्याची प्राइस आहे याची प्राइस आहे 200 रुपये. तर हे सगळं सामान आणलं होतं मी ते तुम्हाला दाखवलं झालं. आणि कसं वाटलं ते सांगा कमेंटमध्ये. आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.